प्रतिबंधित असलेला प्राणघातक एमडी अंमली पदार्थांचे कारखाने पोलिसांनी नाशिकमधून उद्ध्वस्त केले असले तरीही काही ठिकाणी सर्रासपणे हे अंमली पदार्थ विक्री होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाला बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। याबाबत आज दिनांक 14 मे रोजी दुपारी 4 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। सिडको भागातील पवन नगर येथील हनुमान मंदिराजवळ दोघे जण एमडी विकण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती अंमली विरोधी पथकाला मिळाली। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने पवन नगर भागात मध्यरात्री सापळा रचला। 2 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत 9 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ, 45,000ची रोकड, 2 मोबाईल फोन असा एकूण 77,230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव साहिल उर्फ विवेक गांगुर्डे वयवर्ष 24 आणि अमित उर्फ अभि नितीन पाटील वयवर्ष 20 असे सांगितले। या प्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बाकुल करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। मागील 2 महिन्यांपासून खुनाच्या प्रयत्नामधील इंद्रनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला यश आले। याबद्दल सविस्तर वृत्त असं की माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मेटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील पाहिजे आणि फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने इंद्रनगर पोलीस ठाणे येथे 15 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी हे दिनांक 14 मार्च 2025 रोजी रिक्षाने घरी जात असताना दोंदे यांच्या किराणा दुकानासमोर फिर्यादी हे आले असता फिर्यादीचे अनोळखीचे स्वप्नील सोनकांबळे व त्यांचे इतर सदस्य यांनी फिर्यादीस तुझे मुळे आमच्या नट्याभाई गेला असे बोलून मागील कुरापत काढून फिर्यादी यांना शिवीगाळ व मारहाण करून तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता। तसेच फिर्यादी यांच्या रिक्षावर कोयता मारून रिक्षाचे देखील नुकसान केले होते। तसेच फिर्यादींच्या खिशातील रोख रक्कम 4,000 रुपये जबरीने देखील काढून घेऊन गेले होते। त्याबाबत फिर्यादी यांनी इंद्रनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मयूर तांबे हा फरार होता। त्याचा शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता। सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मयूर तांबे याचा गुन्हे शाखा क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी अंमलदार हे शोध घेत होते। सदर आरोपी हा आपले अस्तित्व लपवून बाहेर देशी पळून गेला होता। आज दिनांक 14 मे 2025 रोजी गुन्हे शाखा क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मध्ये यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे फरार आरोपी मयूर तांबे हा साठेनगर वडरा गाव नाशिक या भागात फिरत आहे। सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना कळविली असता त्यांनी पोलीस अंमलदार मनोहर शिंदे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार तेजस मते, सुनील खेळणार अशांचे पथक तयार करून बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यावरून नमूद पथकाने माहितीच्या आधारे साठेनगर वडरा गाव या ठिकाणी सापळा लावून मयूर अशोक तांबे वयवर्ष 38 राहणार महसुबा मंदिराच्या पाठीमागे मोरवाडी गाव सिडको नाशिक या शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपीस पुढील कारवाई कामी इंद्रनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस अंमलदार मनोहर शिंदे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार तेजस मते, सुनील खेळणार अशांनी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। सर्व नागरिकांना श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान, प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावंतंस
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दीपक माडकर, सामाजिक कार्यकर्ते। कर्जमाफीसाठी कृषी मंत्री माणिक कोकाटेंच्या निवासस्थानी प्रहारचे रक्तदान करून आंदोलन। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने अभिवादन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी व 7/12 कोरा करावा यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आंदोलन केले। बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते व 7/12 कोरा अशी घोषणा केली होती। निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील सर्व मंत्र्यांचे निवासस्थानी एकाच वेळी आंदोलन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये अनुदान देण्यात यावे, शेतमालाला हमीभाव मिळावा आदी मागण्या मान्य करण्यासाठी कृषी मंत्री कोकाटे यांच्या निवासस्थानी आंदोलन करून रक्तदान करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर, जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाध्यक्ष अमजद पठाण, समाधान बागल, संतोष मानकर, नितीन गव्हाणे, विलास कानाकट, कमलाकर शेलार, अमोल परताळे, शंकर गायखे, हरिभाऊ महाजन, श्याम गोसावी, संध्या जाधव, प्रकाश चव्हाण, वसंत झांबरे, शहानवाज शेख, कैलास दातीर, कृष्णा जाधव, तुषार जाधव, हरिसिंग ठोके आदी उपस्थित होते। आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। खरं तर ही वेळ शेतकऱ्यावर आणि दिव्यांगावर काय येवी याची राज्यकर्त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे। या केंद्र सरकार आणि राज्य सरकार या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सत्तेवर यायचं, छत्रपती संभाजीराजेंचं नाव घेऊन सत्तेवर यायचं, प्रभू श्रीरामचंद्राचं नाव घेऊन सत्तेवर यायचं आणि नंतर याच मतदाराची, शेतकऱ्यांची, दिव्यांगाची प्रतारणा करायची। हे यांचं वागणं हे योग्य नाही आहे। छत्रपती शिवरायांच्या काळात जर आपण विचार केला तर शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लागता कामा नये असा त्यांचा आदेश होता। आणि आजचं हे सरकार हे छत्रपतींचं नाव घेऊन या सत्तेवर आले, यांचे मंत्री, आमदार यांचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करायचं असं यांचं धोरण ठरलेलं आहे। ही जी मागणी आमची चालू आहे ही खरं तरी आम्ही मागणी केलेलीच नव्हती किंवा शेतकऱ्यांनी यांच्याकडे काही मागितलेलंच नव्हतं। पण ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत्या महाराष्ट्राच्या आणि त्या अगोदर जर तुम्ही भाजपचे आताचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय फडणवीस साहेब यांनी प्रत्येक सभेत जोरजोरात बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं आहे का शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार आणि तेही सरकार आल्याबरोबर पहिल्या बैठकीत 7/12 कोरा करण्याचं, कर्जमाफी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। परंतु त्यांना स्मृतिभंग झालेला दिसतोय। तसेच आज जे मुख्यमंत्री अजितदादा ते म्हणतात ना दादा का वादा, पण खोटं बोल पण रेटून बोल असं आज अजितदादांचं वागणं चालू आहे। अजितदादांनी गेल्या काही वर्षापूर्वी एका शब्दामुळं त्यांना काय झालं, त्यांचं पद गेलं होतं याची आठवण ठेवावी आणि जर या आगामी काळात त्यांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यातसुद्धा शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा होता, परंतु आज ते सगळं विसरून गेलेले आहेत। आणि ज्या नाशिक जिल्ह्याला प्रभू श्रीरामचंद्राच्या पदपावर स्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे, या नाशिक जिल्ह्यात त्यांनी कृषी मंत्री दिले आहेत, ते कृषी मंत्र्याच्या लायकच नाही आहेत असं आमचा ठाम शेतकऱ्यांच्या पुत्रांचा आमचं म्हणणं आहे। ते कधी काय बोलतात, कधी काय बोलतात, झोपे बोलतात की काय हेच कळत नाही। आज त्या कृषी मंत्र्यांना ध्यानात नाही आहेत। आपण निवडून आलो, कृषी मंत्री झालो आणि स्वतः शेतकऱ्याचे पुत्र असतानाही शेतकरी आपल्या बापाशी गद्दारी करतायत, प्रतारणा करतायत। आम्ही आज बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये पूर्ण महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात कृषी मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करून जिथं रक्त घेण्यापेक्षा आम्ही रक्त देतोय, आज याच्यातून जर त्यांनी जाणीव ठेवली नाही आणि हे कर्जमाफी, हमीभाव आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन हे लवकरात लवकर जाहीर केलं नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल आणि एक दिवस यांना या सत्तेपासून दूर जावं लागेल
हेच आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आज संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आज प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. तर आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि त्याच माध्यमातून दिव्यांगांना 6,000 ही पेन्शन लागू करा. तर अद्यापही सरकारने अजूनही ते केलेलं नाही आहे. तर सरकारने फक्त मग इलेक्शन पुरतंच आम्हाला आश्वासन दिलं होतं का? जसं आमच्या संभाजी महाराजांनी आमच्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी बलिदान दिलं, त्याच बलिदानातून काहीतरी आदर्श घेऊन आज माझा शेतकरी बांधव आणि दिव्यांग बांधव इथे रक्तदान करण्यासाठी आला आहे. रक्त न सांडता आम्ही रक्तदान करू ही आमची संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री यांची घोषणा असून आम्ही त्यांच्या वतीने या आज प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हा निश्चित करतो आणि लवकरच सरकारने आमच्या मागण्या मान्य करावा असं आम्ही सांगू इच्छितो. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग संघटना यांच्यामार्फत आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. आज शेतकऱ्यांकरता म्हणजे सरकार जेव्हा स्थापन झालं, सरकारने मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण आजपर्यंत कुठलाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की दिव्यांगांना 6,000 पेन्शन लागू करू, आजपर्यंत कुठलीही दिव्यांगांना पेन्शन लागू झाली नाही. आज आम्ही बलिदानाचा दिन असल्यामुळं आम्ही स्वतःचं रक्त देऊन सरकारला जागृत करतोय की आम्ही आता रक्त देतोय, आमचं रक्त घ्या, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, आमचं रक्त घ्या, पण दिव्यांगांना 6,000 पेन्शन लागू करा. एवढं हे समजून तरी सरकारला जाग आली पाहिजे. या आज आम्ही या निषेध मोर्चातून सरकारला आवाहन करतोय. नाशिक लोकशाही